पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांब 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 तू 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 ना असं थांबणार नाही। ए संजू, अरे संजू काय कशी मस्ती करशील? अरे किती मस्ती चालली तुमची। असू दे, खेळा खेळा। तुम्ही खेळताय तोपर्यंत माझी किचन मधली कामं आवरते मी। आलेच। अगं तू एकटी कुठे जातेस काम आवरायला? चहा घे, मी तुला मदत करेन। अगं कशाला, मी करीन ना सगळं। तू आता आमच्या सोबत खेळायला बस ना। नको प्लीज ना आजी, प्लीज। ते पण सांगतात। आजी प्लीज 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 खेळ ना। प्लीज आजी खेळ ना। बरं ठीक आहे थांबते मी तुमच्या सोबत। बस बस तू बस। ऐका ना, आपण गाड्यांच्या भेंड्या खेळूया। हो चालेल चालेल चालेल। ए संजू, टीम टीम नको। तू हुशार आहेस की नाही सांग मला, तू हुशार आहेस ना? तू फर्स्ट गाशील तर तू फर्स्ट येशील। चल चल। हा संजू, तू आम्ही बसतो बघ ऑडियन्स। ठीक आहे, चल चल स्टार्ट। कमाल कमाल, चल चल। आजी हो म्हणते। चल चल संजू, आपण खाली जाऊ। बस बस। हा आजी झोप येते। ए आजी, पेपी सॉन्ग गा ना। ए पेपे गाणी म्हणजे अशी उडत्या चालीची। मला नाही येत तशी गाणी। मग आला ना, मी गाते। ये कम ऑन मयूरी, कम ऑन। मटर गश्ती खुली सड़क में, तगड़ी तड़क भड़क में, ओले गिरे सुलगते से सड़क में, छतरी न थी बगल में, आया ही ना अकल में, के भागे हम या भीगे हम अकड़ में, तो सोचा फिर गीला हुआ है जो सुखाना हो। आजी गर्ल आहे। नाही हा, आता प्रतीकची टर्न आहे। प्रतीक तुझ्यावर ग आलंय, ग वरनं गाणं म्हण तू। हा प्रतीक। मी? हा ओके ठीक आहे चालेल। गजर ने किया है इशारा, घड़ी भर का है खेल सारा। हेलो पीपल। संजू बाळा, मी खूप मिस केलं तुला। खूप आठवण आली मला तुझी। मी पण तुला खूप मिस केलं मम्मा। हो ना? चलो मग आपण खूप गप्पा मारायच्यात ना आता। मस्त सरप्राईज दिलं ना मी तुला। हो मम्मी, तुम्हाला खूप भारी सरप्राईज दिलं। आवडलं ना? आता मी तुला आणखी एक सरप्राईज देणार आहे, खूप मोठं सरप्राईज। आज आपण दोघंही बाहेर फिरायला जाणार आहोत आणि खूप मजा करणार आहोत। मम्मा पण आज फ्रायडे पण नाहीये आणि आज आपलं मिड डे पण नाहीये। अरे आज मिड डे नसला म्हणून काय झालं? हे बघ, मी तुझी आई आहे आणि तू माझा मुलगा आहेस, त्यामुळे आपण कधीही भेटू शकतो। तुझ्या पप्पांनी मला तशी परमिशन दिलेली आहे। विचार पप्पांना पाहिजे तर। आत्या, तू आधी अचानक न सांगता इथे आलीस। तू असं संजूला डायरेक्ट नाही घेऊन जाऊ शकत। तू हवं तर तुझ्या मामाला फोन करून विचार, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये। किंवा एक काम कर, दादा आहे का घरामध्ये? दादाला विचारते मी। हा संजू चल लवकर आवर, निघायचंय ना आपल्याला। तुला माहितीये का, विक्रम काका असं म्हणत होता की संजू खूप ब्रेव मुलगा आहे
आपण त्याला हॉर्स रायडिंगला नेऊया, तिकडे आर्चरी पण आहे आणि तिथे खूप मजा येते. आणि पेंट बॉलला जाऊया. नको मम्मा, मला ॲनिमलची भीती वाटते आणि हॉर्स रायडिंग नको आणि पेन बॉल पण नको, त्यांनी खूप लागतं, मला नाही घ्यायचंय. असं का बोलतोयस? का नाही आवडत तुला? अरे विक्रम काकांनी इतकं सगळं तुझ्यासाठी प्लॅन केलंय ना बाळा, चल ना मग. अगं शिल्पी, पण तो घाबरतोय तर कशाला उगाच, नको ना जबरदस्ती करूस त्याला. अहो सुरुवातीला मुलं नाही नाहीच म्हणतात, पण ठीक आहे नंतर रमतात ती, त्यात काय इतकं. अगं पण हे सगळे अवघड खेळ आहेत, पडला कुठे लागलं वगैरे तर कशाला उगाच. हे बघ, विद्युत असेल ना तेव्हा जा तू घेऊन कधीतरी, माझं काही म्हणणं नाही बघ. व्हॉट? म्हणजे मी काय आता इतरांची शेड्यूल्स आधी बघायची आणि मग हे सगळं प्लॅन करायचं का? सॉरी, नाही जमणार मला असं सगळं करणं. मी काय म्हणते माई, तुम्ही येता का आमच्यासोबत? अगं मी आले असते तुझ्याबरोबर, पण मयुरीसाठी आली आहे गं मी इथे. तिला किती लागलंय, तिला सोडून नाही येऊ शकत मी. का पण? दादाला बोलवून घ्या किंवा अप्पांना बोलवून घ्या. मयुरी एकटी कुठे आहे? हा तिचा मित्रच आहे ना प्रतीक. हे हा, तू त्या मिसेस इंडियाच्या इव्हेंटला होतास ना? ओ माय गॉड, यू गाईज आर फ्रेंड्स नाउ. प्रतीक, माझी एक रिक्वेस्ट आहे, तू मयुरी सोबत जरा वेळ थांबू शकशील का रे? आम्ही थोड्याच वेळात येतो, म्हणजे लवकरच येण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण तोपर्यंत प्लीज कुड यू प्लीज हेल्प अस? आजी तू ये ना माझ्याबरोबर, प्लीज प्लीज ये ना. आजी, मला वाटतं तू संजू सोबत जायला पाहिजे, कारण ना संजूला तिच्यासोबत एकटं पाठवणं रिस्की वाटतंय मला. मी ना आप्पांना फोन करून घे. अगं तू टेन्शन नको घेऊस, ते आलेस तर मी सांगते काय बरोबर सांगायचं ते. हां, तू आत्यासोबत जा. मी काय म्हणतोय, म्हणजे बघा तुम्हाला पटलं तर मी संजू सोबत जातो ना, तुम्ही घरीच थांबा. हो हो, ऍक्च्युली चालेल, तू ये आमच्यासोबत, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त माई तुमचं कसं करायचं? म्हणजे माईंना सतत संजू त्यांच्या डोळ्यासमोर लागतो, तो काय करतोय काय नाही करते, काय चालू आहे, काय ऍक्टिव्हिटीज, सगळं त्यांना ना असं बघितलं की बरं वाटतं जरा वेळ तो असला की. मला माहिती आहे ही गोष्ट, माझा एक्सपिरियन्स आहे ना, त्यांना सोडवतच नाही. त्यांना कसं असतं ना, आजी आजोबांना नातवाची खूप काळजी असते, त्यामुळे कितीही काही झालं तरी त्या येणार. काय माई बरोबर बोलते ना मी? आणि हो, आप्पा कुठे ते माहिती आहेत ना? नाही म्हणजे आपण जाता जाता त्यांना पण पिकअप करूया, म्हणजे मग प्रश्नच नाही काही. चालेल, चल काळजी घे. हा येते, चल संजू चला. प्रतीक, सॉरी, असं एकेरी बोलवलं तर चालेल ना? प्रतीक, थँक्यू. खरंच तू आहेस म्हणून आम्ही माईंना घेऊन जाऊ शकतोय, तुझी खरंच हेल्प होतीये, सो थँक्स अ लॉट फॉर दॅट हेल्प. थँक्यू. मम्मा लवकर चल ना. आले आले आले, आम्ही येऊ. हा, लवकर परत येतो आम्ही. तोपर्यंत प्लीज मयुरीची काळजी घे. ओके, ऑल द बेस्ट. बाय बाय. शिप, तुझे बाबा फोनच उचलत नाहीयेत. मग एक काम कर, बाबांना नको कॉल करूस, मयू दीदीला कॉल कर. मला तिला ना सगळं सांगायचंय, मी किती मजा केली, मी काय काय खेळली, मी किती मस्ती केली. नको ग, मयू दीदी ना आता लेक्चर मध्ये असेल. आपण असं करूया का, आपण संध्याकाळी फोन करूया. कुहू, हे असं सारखं तोंड पाडून बसणं बरं असतं का? हे बघ, संध्याकाळी जर आपण फोन केला ना तर तू संजूची सुद्धा बोलू शकतो. संजूशी पण बोलू शकते, पण नक्की संध्याकाळीच कॉल करायचा. आणि तू माई आजी आणि आजोबांना सांगा जास्त दिवस राहायला.
मग मला संजूशी पण खेळता येईल. आणि मला संजूची कंपनीच मिळत नाही, मग कंपनी तरी मिळेल ना त्याची. So, तुझ्या आईकडनं तुला हे पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पण त्याच्या अगोदर तू मला एक प्रॉमिस करायचं. काय? तुझ्या कॉम्पिटिशन वर फोकस करायचा अगोदर तू. चल. प्रतीक बघ ना, एक चान्स गेला तर लगेच दुसरा चान्स मिळाला. आज ना आपल्या नशिबात एकांत लिहिलंय. अगं मयुरी, तुझा भाऊ त्या डेंजरस बाईसोबत बाहेर गेलाय आणि तुला ह्या टाइमला एकांत सुचतोय. तू असं का बोलतोस रे? जसं की मी संजूला वाऱ्यावरच सोडलंय. माई आजी आहे ना त्याच्यासोबत, आप्पा आजोबा पण भेटणार आहेत. आणि माझा पाय दुखत नसता तर मी पण गेले असते. प्रतीक, मी एक गोष्ट मगाचपासून नोटीस करते. तू मला ना हकलवायला निघालायस. तुला नको आहे का माझ्यासोबतचा एकांत? अगं मयुरी, मला तर एकांत हवा आहे. इनफॅक्ट मला तर असा वेळ हवा आहे ज्यात आपल्याला कोणच डिस्टर्ब नाही करणार. बरं, मी तुझ्यासाठी काय आणू? तुझी फेवरेट कोल्ड कॉफी करू? नको आहे मला, मी घेईन फ्रीजमध्ये रेडीमेड आहे ती. काम करतो, मी आणतो. प्रतीक, तुला मी आवडते? ऑफकोर्स आवडतेस मयुरी, हा काय प्रश्न आहे? मग तू मला रोज का नाही सांगत? मयुरी, मी तुला दिवसातून ॲटलिस्ट एकदा तरी आय लव्ह यू म्हणतो ना. ते पुरेसं नाही आहे का तुला? तू मला रोज सांगायचं की मी तुला का आवडते. मला तू आवडतेस कारण तू ब्युटी आणि ब्रेनचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहेस. थांब, काय करतोयस? काय झालं मयुरी? तू मला आय लव्ह यू म्हण. हात सोड ना मयुरी. प्रतीक, काय झालं? कसला विचार करतोयस एवढा? कुठे काय, मी कसला विचार करतोय मयुरी? नाही. हे बघ, आपल्या दोघांमध्ये तू जास्त रोमॅन्टिक आहेस आणि आता तुझ्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन दिसतंय म्हणून विचारते मी. आय लव्ह यू मयुरी. हे बघ, तुला मी डिस्ट्रॅक्टेड वाटलो ना तरी आपण असं पहिल्यांदाच घरी होत ना, सो मला थोडं ऑकवर्ड वाटतंय ग. यात काय ऑकवर्ड वाटण्यासारखं? मी काय परकी आहे का? हे बघ, आपण कपल्स आहोत ना. कधी कधी ना मला विश्वासच बसत नाही की मला माझा बेटर हाफ मिळालाय आणि जो खरंच माझ्यापेक्षा इतका बेटर आहे. आणि का बेटर आहे? बघ ना, माझ्याच घरात मला आयती कॉफी मिळते. मग त्या आयत्या कॉफीची मजा तेव्हाच येईल ना जेव्हा मी तुला ती सर्व करेन. तू बाहेर जा, मी तुला कॉफी आणतो. चालेल, वाट बघते कॉफीची. येस. हॅलो, झालं का नाही काम? हे बघ, तुझ्यासाठी मी सगळं मैदान मोकळं करून दिलंय. आता तू मला कुठलंही कारण देऊ शकत नाहीस, कळलं? अरे, तू मला सारखा सारखा फोन करशील तर कशी होतील ग तुझी कामं? ठेव फोन.
काय करतोय? प्रतीक, तू नक्की काय करतोयस? अरे तू मयूसाठी कॉफी बनवतोयस का माझ्या मैत्रिणीच्या स्वच्छ स्वयंपाकघराची वाट लावतोयस? काय झालं? आवाज तुम्ही प्लीज बाहेर बसता प्राजू मावशी. मावशी? अश्विनीला अश्विनी म्हणतो आणि मला प्राजू मावशी? हे माझी सगळ्यात फेवरेट मावशी आहे ही. बरं तुम्ही प्लीज बसा, मी 5 मिनिटातच आलो. अरे तू जाऊन बाहेर बस, मी आवरते हे सगळं. जा बाहेर. अहो नाही, प्लीज प्लीज तुम्ही जा, मी साफ करतो. अरे मावशी, उसने अगर ठान ली ना तो किसी की नहीं सुनता. आपल्यालाच बाहेर जावं लागेल. ठीक आहे हा प्रतीक काका, चल. थँक्यू सो मच देवा. रिक्षा, रिक्षा. किती ऊन आहे आणि रिक्षा सुद्धा मिळत नाहीये. आज जायलाच हवं का? नाही म्हणजे अगं त्याला सुद्धा मनातनं काही इच्छा नाहीये. आता इच्छा नाहीये, इच्छा आहे, त्याचा काय संबंध? जायचं तर आहेच ना. चांगलं विक्रमच्या एसीच्या गाडीमधनं गेलो असतो, आरामात शांतपणे. आता रिक्षेसाठी कुरकुर करतोय. मम्मी, मला कंटाळा आला इकडे उभं राहून. खरंच ग, आणि आप्पा सुद्धा थकले असतील बँकेची कामं करून. तू पुन्हा कधीतरी घेऊन जा ना याला. पुन्हा कधीतरी म्हणजे? थोडक्यात काय, माझ्या मुलाला मी भेटणं टाळायचं, पुढे ढकलायचं, तात्काळ ठेवायचं का आमचं भेटणं? माझ्या मुलाला कायमचं हिरावून घेतलंय अहो तुम्ही. तेवढ्यानी समाधान नाही झालं का तुमचं अजून? 1 दिवस मिळतो मला आठवड्यातनं त्याला भेटायला. तसंही तुम्ही आणि आप्पा येतच आहात ना साक्षीदार म्हणून. मग 4-5 तासासाठी मी माझ्या मुलाला भेटू नाही शकत? त्याच्याबरोबर वेळ स्पेंड नाही करू शकत? हा ग शिल्पी, मला तसं नव्हतं म्हणायचं ग. रिक्षा, रिक्षा. आता ही रिक्षा थांबेल बघा. रिक्षा. सो सॉरी हा मयुरी, जे मगाशी आपल्याला ते ज्यूसी नाही पिता आलं आणि आता ती कॉफी पण सांडली. मी तुझ्यासाठी काही दुसरं बनवून आणू का? मयू, तुझी आई सॉलिड आहे हा. म्हणजे याला इथे सेवेला बोलवून घेतलंय आणि मला दिमतीसाठी बोलवून घेतलंय. जोरात आहे बाबा तुझी आई. 1 मिनिट, म्हणजे तू सहज नाही आलीस? आईने तुला पाठवलं? आई यार नाशिकला जाऊन पण माझ्यावर लक्ष ठेवते. अगं तसं नाही ग. आशू मला म्हणाली की आई आली आहे इकडे, मग तिला काही सामान वगैरे लागलं तर बघ. तिला अचानकच नाशिकला जावं लागलं ना, मग त्या गडबडीत तिला सामान वगैरे भरताच आलं नाही, म्हणून म्हणाली ती जा. ए आणि पण तुझ्या माई कुठे आहेत? ती बाहेर गेलीये. तुला डिटेल मध्ये सांगते नंतर काय झालं ते. काय कमाल केली आहे ना अश्विनीने. म्हणजे बघ ना, हा नाही तर तो नाही तर हा. प्रोफेशनल गोलकीपिंगचा अवॉर्ड मिळाला पाहिजे अश्विनीला. मयुरी, फायनल काय ठरलंय? मी काय आणू तुझ्यासाठी करून? तू कशाला काय करतो? मी करते ना. बरं त्यापेक्षा तूच सांग मला की तुला काय हवंय. चहा टाकू का? नको नको, मी तर ऍक्च्युली आता निघत होतो. म्हणजे कसं आहे ना, घरी कोण नव्हतं म्हणून मी जस्ट मयुरीला कंपनी द्यायला आलेलो. पण आता तुम्ही आल्यात म्हटल्यावर माझं टेन्शनच गेलं ना. सो मी आता निघतो. तू आरामात जा, मी आहे. तू नको टेन्शन घेऊ मयूचं. तुझी आई व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ना तिला चैनच पडत नाही. हॅलो. अगं हो, आलीये मी इकडे. अगं नको ना टेन्शन घेऊ. हो मयू व्यवस्थित आहे. हो य. हा हा हा, आहे आहे. बरं मयुरी, मी पण जातो. बस. प्रतीक, आज माझ्या नशिबात एकांत नाही, एकांताचा पोपट होणं लिहिलंय. बघ ना, आईने तर प्रॉपर माणसं लावली आहेत रे आपल्या मागे. एकतर बाबा नसले तर माई आजी किंवा आप्पा आजोबा.
ते नसले की आता प्राजू मावशी. तर तुला सांगू, प्राजू मावशी गेली ना की जेनिफर आंटी येईल. अरे मग येऊ दे ना, किती चांगलं आहे. आणि तुला सांगू का, जे होतंय ते खूप चांगलं होतंय. तू एन्जॉय कर फक्त. एन्जॉय कर. यात काय एन्जॉय करू, सगळं फ्रीडम जातो रे. पॅम्परिंग आहे काय मयुरी. म्हणजे बघ ना, तुझी आई इथे नसून सुद्धा असल्यासारखी आहे ना. किती छान सोय करून गेली आहे तुझ्यासाठी. मला अशी ट्रीटमेंट कधीच मिळाली नाही ग मयुरी. मला पटतंय तुझं म्हणणं प्रतीक, पण मला फ्रीडम पण आवडला असता. कशाला गोळ झाला असता म्हणजे